नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। गणेश विसर्जन मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य, महापालिका बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष। गणपती मंडळाच्या दानपेटीतून अज्ञात चोरट्याने लंपास केले रुपये, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला चोरीचा प्रकार। आर्मी जवानाने बस चालकास केली मारहाण, अकोला मूर्तिजापूर रोडवर शिवनी विमानतळासमोर घडला प्रकार। पोलीस निरीक्षकांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट बनवले, पोलीस निरीक्षकाची सायबर सेलकडे तक्रार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पुरस्कार सोहळा संपन्न, गतवर्षीच्या विजेत्या मंडळांना केले पुरस्कृत। अकोला शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे पाहिल्यानंतर यावर्षी विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या परतीचा मार्ग कठीण असल्याची टीका अकोलेकर करत आहेत। शहरातील या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवणार कोण असा प्रश्न कायम असून याकडे मनपा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे। शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे पाहिल्यावर विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या परतीचा मार्ग कठीण असल्याची टीका अकोलेकर करत आहेत। शहरातील या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविणार कोण असा प्रश्न कायम आहे। गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याची गरज असताना त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। रेड क्रॉस सोसायटी समोरील रस्त्यावर खड्डे आहेत, त्याचबरोबर दगडी पुलाच्या समोर खड्डे असून ताजनापेठ चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत। गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील हे खड्डे दुरुस्त करणार तरी कोण असा प्रश्न विचारला जात आहे। गणेश विसर्जनाची 130 वर्षाची परंपरा असणाऱ्या महानगरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी श्री विसर्जन शांततेने व कायदा सुव्यवस्थेला अनुसरून पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही मार्गदर्शन करीत जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा अबाधित ठेवून गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले। असे असताना महापालिका आयुक्त यांनी अद्यापपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची डागडुजी केल्याचे चित्र नाही। त्यामुळे या मार्गावरील खड्डे पाहता ते तात्काळ दुरुस्त करण्याची गरज आहे। दरवर्षी गणेशोत्सवापूर्वीच रस्ते दुरुस्त केले जातात, यंदा मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे। अकोला येथील लहान उमरीमधील संत रविदास गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीतून भर दिवसा अज्ञात चोरट्याने 15,000हून अधिक रुपये लंपास केल्याने खळबळ उडाली। ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। अकोला शहरात सध्या गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे। शहरातील गणपती बाप्पांना पाहण्यासाठी सायंकाळपासून गणेश भक्तांची गर्दी होत आहे। अशा वेळी गर्दीचा फायदा घेण्यासाठी भुरटे चोर सक्रिय होतात, परंतु चक्क भर दिवसा दुपारच्या वेळी एका गणपती मंडळाच्या दानपेटीतील 15,000हून अधिक रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी 24 सप्टेंबर रोजी समोर आली। विशेष बाब म्हणजे या गणेशोत्सव मंडळाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली। प्राप्त माहितीनुसार अकोला येथील लहान उमरी परिसरात संत रविदास गणेशोत्सव मंडळाने उमरीचा राजा गणपती बाप्पाची स्थापना केली। रविवारी दुपारी गणपती मंडळाचे सदस्य शोभा मंडपाच्या मागे काही काम करत होते। या शोभा मंडपात कोणीच नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत दानपेटीमधील 15,000मध्ये रक्कम लंपास केली। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेची माहिती मंडळातील सदस्यांनी सिव्हिल लाईन पोलिसांना दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले। प्राथमिक पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासले असून या आधारे पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत। या घटनेबाबत मंडळाच्या सदस्यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना माहिती दिली। मंडळ उमरीवासीचा राजा, आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळाचं काम करत होतो मागच्या साईडला। त्यात एक चोर संधीचा हे साधून आतमध्ये आला आणि त्यानं आमच्या दानपेटीतील पूर्ण पैसे 15-16 हजार रुपये घेऊन पसार झाला। हे पूर्ण सीसीटीव्हीत कैद झालेलं आहे। अकोला मूर्तिजापूर रोडवर शिवनी विमानतळानजीक बसचा धक्का लागल्याच्या कारणावरून आर्मी जवानाने बस समोर गाडी उभी करीत चालकाला मारहाण केली।
या घटनेनंतर बस चालकांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये आपले बयान नोंदवले असून पोलीस या आर्मी जवानाचा शोध घेत आहेत। अकोला शिवनी विमानतळाच्या पुढे आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी 2:30 वाजताच्या दरम्यान BSF आर्मी जवानाने बस चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। अकोला बस स्थानकावरून MH40Y5516 या बसच्या समोर शिवणी विमानतळ समोर MH30 AG 8225 या क्रमांकाच्या आर्मी जवानाने STच्या मधात गाडी उभी करून बस चालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला व त्याला शिवीगाळ केली। चालक अंकुश बुंदे यांची काही चूक नसताना जाणून बुजून सदर आर्मी जवानाने अंकुश बुंदे यांना गाडीतून खाली उतरवित शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला। या ST मधील कंडक्टर मिलिंद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता छोटू मेकॅनिकल अकोला येथील नायगाव परिसरमध्ये राहणारे हुसेन ठेकेदार यांनी सदर आर्मी जवानाला समजावण्याचा प्रयत्न केला। बस चालक अंकुश बुंदे यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या ड्युटीवर कार्यरत असलेले ASI गोपाल राठोड यांच्या समक्ष सर्व हकीकत सांगितली आणि बयान नोंदविले। आर्मी जवानाच्या गैरवर्तणुकीची हकीकत पोलीस स्टेशनच्या समोर मांडली। यावेळी मोठ्या प्रमाणात बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी सुद्धा सहभागी होते। या घटनेमुळे बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काही चूक नसतानाही जाणून बुजून चालकासोबत वाद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या प्रकरणात चालक यांनी सविस्तर माहिती बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। RRC न्यूज करिता अनवर खान, मूर्तिजापूर। खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार करून DPवर त्यांचे छायाचित्र वापरून एका इसमाने अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलीस निरीक्षकांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे। अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले आहे। अकोला खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नावाने फेसबुक या साइटवर फेक अकाउंट तयार करून आणि DPवर त्यांचे वर्दीतील छायाचित्र वापरून एका इसमाने अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न चालविला आहे। शिवाय CRPF मध्ये कार्यरत असल्याचे भासवून तो अनेकांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न करीत आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी अकोला सायबर सेलकडे तक्रार दिली आहे। फेक फेसबुक अकाउंट बनवून CRPF मध्ये असल्याचे भासवून गंडा घालण्याचा प्रयत्न होत आहे। त्यामुळे अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी केले आहे। पोलीस निरीक्षक सायरे यांचा कधी काळी सहकारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी या भामट्याने असा संपर्क साधला। तसेच अडचणीत असल्याचे सांगून एका बँक खात्याच्या क्रमांकावर रक्कम टाकण्यास सांगितले। मात्र शंका आल्याने त्याने PI सायरे यांना कॉल करून त्याबाबत विचारणा केली। तेव्हा कुणातरी अज्ञात भामट्याचा हा प्रताप असल्याचे पुढे आल्याने त्याचे पैसे बचावले। एवढेच नव्हे तर संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक मागतो। मोबाईल क्रमांक दिल्यास संपर्क साधून तो गंडा घालण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत त्याने अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला। मात्र आगामी काळात त्याच्याकडून आर्थिक ऑनलाईन फसवणूक केली जाण्याचे संकेत आहेत। त्यामुळे अशा व्यक्तीपासून सावध राहण्याचे आवाहन धनंजय सायरे यांनी केले आहे। मी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, सध्या माझी नेमणूक आहे पोलीस स्टेशन खदान, जिल्हा अकोला। यापूर्वी मी यवतमाळ जिल्हा येथील पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे नेमणुकीस असताना माझ्या नावाने एक फेसबुकवर फेक अकाउंट उघडण्यात आलेलं होतं आणि तो प्रकार अजूनही सातत्याने सुरूच आहे। ज्या फेक अकाउंटवरून माझ्या नावाने अकाउंट उघडणारा जो व्यक्ती आहे तो माझ्या फ्रेंड लिस्टमधल्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवित असतो आणि त्यांना मग वेगवेगळ्या प्रकारे चॅट करून त्यांना पैशाची मागणी करतो किंवा एखादा वेगळा मॅटर सांगून याच्या अशा वस्तू विकायच्या आहे, त्याच्या अशा वस्तू विकायच्या किंवा माझी आई आजारी आहे, मला पैशाची गरज आहे। तर अशा त्या सर्व मेसेजेसवर कुठल्याही असा फ्रेंड रिक्वेस्ट आपण ॲक्सेप्ट करू नये अशी माझे आव्हान आहे सर्व जनतेला, माझ्या मित्रमंडळींना। माझ्या नावानं जे काही अकाउंट उघडलेलं आहे ते माझं नसून कुणीतरी ते खोट्या व्यक्तीने खोट्या नावाने ते अकाउंट उघडलेलं आहे। यासाठी मी सर्वांना आवाहन करीत आहे। धन्यवाद। गेल्या 130 वर्षांपासून श्री गणेश शोभायात्रा यशस्वीपणे राबवणाऱ्या व नियंत्रण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गतवर्षीच्या विजेत्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला। अकोला महानगरातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक महत्त्व असलेल्या आणि गेल्या 130 वर्षांपासून श्री गणेश शोभायात्रा यशस्वीपणे राबविणाऱ्या व नियंत्रण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सायंकाळी शहरातील हॉटेल ग्रीनलँड कॉटेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता।
याप्रसंगी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, मंडळाचे माजी अध्यक्ष गुलाबराव गावंडे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे पूजन व आरती झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या पुरस्कार वितरण सोहळ्यात गतवर्षी श्री विसर्जन शोभायात्रा 2022 मध्ये सहभागी झालेल्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचा सत्कार आणि विविध पुरस्कार प्राप्त गणेश मंडळांच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शोभायात्रेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या क्रमांकाचेही पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण सभागृह आनंदाने दुमदुमले होते. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 15 मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे. या केंद्रांच्या मतदान यादीबद्दल आक्षेप असल्यास निवडणूक कार्यालयात हा आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीचा दिनांक 1/1/2024 या अर्हता दिनांकावर संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यात 15 मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे. या केंद्रांच्या मतदान यादीबद्दल आक्षेप असल्यास दाखल करण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाने केले आहे. पुनरीक्षण पूर्व उपक्रमाचा भाग म्हणून 22/8/2023 ते 29/9/2023 या कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात सध्या एकूण 1704 मतदान केंद्रे आहेत. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे 12, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे 69, विलीन मर्ज करण्यात आलेल्या केंद्रांचे 4 प्रस्ताव आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1500 पेक्षा अधिक मतदार संख्या झाल्याने 7 केंद्रांची तसेच 2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्याने 8 केंद्रांची अशी एकूण 15 मतदान केंद्रांची वाढ प्रस्तावित आहे. प्रत्यक्ष वाढ झालेले मतदान केंद्रे धरून एकूण 1719 मतदान केंद्रांची विधानसभा मतदारसंघ निहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या akola.gov.in या संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी तहसील कार्यालय येथे दिनांक 25 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. या केंद्रांच्या प्रारूप मतदान यादीबाबत आक्षेप असल्यास ते दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य निवडणूक शाखेत दाखल करता येतील. हे बदलाचे प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास प्रारूप मतदार यादीतही बदल अंमलात येतील. त्या आधारे मतदान केंद्रांची पुनर्रचना व सुसूत्रीकरण अस्तित्वात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. मूर्तिजापूर ते खेरडा रस्त्याची गेल्या 2-3 वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार करूनही कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. मूर्तिजापूर ते खेरडा रस्त्याची गेल्या 2-3 वर्षात अत्यंत दुरावस्था झाली. या मार्गाने पायी चालणे कठीण झाले असून या मार्गावरील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. हा राज्यातील महत्त्वाचा स्टेट महामार्ग असल्याने या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहनाची वाहतूक असते.
त्यामुळे अनेक अपघात या मार्गावर होतात। सध्या पावसाळ्याचे दिवस असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने या खड्ड्यात पाणी साचले आहे। दुचाकी वाहनांना या रस्त्याने मोठी कसरत करावी लागत आहे, तर या मार्गावर नेहमीच विद्यार्थी व शेतकऱ्यांची वर्दळ असते। या मार्गाच्या दुरुस्तीसाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, परंतु त्या तक्रारीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले। लोकप्रतिनिधींनी या रस्त्यासाठी निधी आणल्याचा गवगवा केला होता, मात्र 1 वर्ष होऊन गेले तरी रस्त्याची अवस्था जैसे थे। या मार्गावर येणाऱ्या 10 तोंडा, जामठी, हातगाव, उमरी, आरखेड, तुरखेड, मुरांबा, शिवण, बिडगाव या गावाच्या ठिकाणी रस्त्याची अवस्था फारच बिकट आहे। रस्त्याच्या मधात ठिकठिकाणी खड्डे पडले असून यातून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे। अनेक अपघात घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे। वाहने दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंड वाहनधारकांना सहन करावा लागत आहे। रस्ता दुरुस्तीची आवश्यकता आहे। यावर्षी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली। रस्त्यावर डांबरीकरण करण्याऐवजी केवळ खडी आणि माती टाकण्याचा प्रकार करण्यात आला। ही दुरुस्ती केवळ काही दिवसात निरुपयोगी ठरली। खडी बाहेर पडून खड्डे जैसे थे अवस्थेत झाले आहेत। या मार्गावरून चालणेही कठीण झाले आहे। हा मार्ग जीवघेणा बनला आहे। केवळ दिखाव्यासाठी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती। पावसाळ्यात या मार्गावर विद्यार्थी व शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे। शहरात काही गणेश भक्तांद्वारे 5 दिवसीय श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती। या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला शनिवारी गणेश भक्तांनी विधिवत विसर्जन करून भावपूर्ण निरोप दिला। यावेळी गणेश भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता। सध्या अकोला शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोबतच घरोघरी गणपती बाप्पांची विधिवत स्थापना करण्यात आली आहे। काही गणेश भक्त परंपरेनुसार 10 दिवसांच्या श्री गणेशाची स्थापना करतात, तर काही गणेश भक्त 1.5 दिवसाचा गणपती बसवतात, तर काही गणेश भक्त 5 दिवसाच्या श्री गणेशाची स्थापना करतात। जे गणेश भक्त 1.5 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा गणपती बसवतात त्या गणेश भक्तांद्वारे गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो। शनिवारी या गणेश भक्तांच्या घरी 5 दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात आली होती। त्या गणेश भक्तांनी गणपती बाप्पाची मिरवणूक काढून विधिवत विसर्जन केले। काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी डीजेच्या तालावर नाचत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला। यावेळी गणेश भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही गणेश भक्तांनी 5 दिवसीय श्री गणेशाची स्थापना केली होती। शनिवारी बाप्पाचे विधिवत विसर्जन करण्यात आले। यावेळी गणेश भक्तांचा उत्साह पाहावयास मिळाला। पाहूया याची एक झलक। बाळापूर तालुक्यातील काही परिसरामध्ये वन्य प्राण्यांद्वारे शेतातील उभे पिकं फस्त करण्यात येत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। एकीकडे पावसामुळे शेतकरी हतबल झाला असताना दुसरीकडे शेतातील उभे पिकं वन्य प्राणी फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे। या वन्य प्राण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। बाळापूर तालुक्यातील येत असलेल्या ग्राम हातरुण, मालवाडा, लोणागरा, कंचनपूर, बादलापूर, सिंगोली, कारंजा, रमजानपूर या परिसरात अनेक दिवसांपासून वन्य प्राण्यांपासून सोयाबीन, तूर, कपाशी तसेच अन्य पिकाचे प्रचंड नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे। शेतकरी आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी भर पावसात तसेच रात्रंदिवस शेतात गस्त घालूनही शेतकऱ्यांचे नुकसानीचे सत्र सुरूच आहे। वन्य प्राण्यांचा सुडसुडाट थांबत नसल्याने या परिसरातील शेतकरी वैतागले आहेत। या संदर्भात वन विभागाने योग्य ते नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। गणेश विसर्जन मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य, महापालिका बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष। गणपती मंडळाच्या दानपेटीतून अज्ञात चोरट्याने लंपास केले रुपये, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला चोरीचा प्रकार। आर्मी जवानाने बस चालकास केली मारहाण, अकोला मूर्तिजापूर रोडवर
शिवनी विमानतळासमोर घडला प्रकार। पोलीस निरीक्षकांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट बनवले, पोलीस निरीक्षकाची सायबर सेलकडे तक्रार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पुरस्कार सोहळा संपन्न, गतवर्षीच्या विजेत्या मंडळांना केले पुरस्कृत। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।